सच्चिदानंद स्वामी महाराज की जय। परम पूज्य संत स्वामी अनेक रूपीजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। धर्मवीर संभाजी महाराज की जय। भारत माता की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। हला 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 लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवाळ्याची जाती करीला भावीन प्रीती पोटी भार्य वाहे पोटी भार्य वाहे त्याचे सर्वस्व ही साहे ऐसी कळवाळ्याची जाती करीला भावीन प्रीती तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ऐसी कळवाळ्याची जाती करीला भावीन प्रीती। भजन करा विठ्ठल विठ्ठल। विठ्ठला 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 समचरण सरोजम सान्द्रनीलाम्बुदाभं जघननिहितपानिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदैधवलहास्यं विठ्ठलं चिन्तयामि। महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डरीकाय धातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगाकार जय हो दुसरे चरण संताचिया कंटकृपादाने कथेचा विस्तारो कंटकृपादाने कथेचा विस्तारो दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया कंटकृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका कांचक्रपादाने कथेचा विस्तारो कांचक्रपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास बाबाजी सद्गुरु दास तुका कांचक्रपादाने कथेचा विस्तारो कांचक्रपादाने कथेचा पांडुरंग करो प्रथम नमन दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपा दाने
कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तो का ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो 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 ज्ञानेश्वरा करुणा करा या दयाला करुणा करा या दयाला तुमचा अनुग्रह लागलो तुमचा अनुग्रह या दयाला करुणा करा या तुमचा अनुग्रह लागलो तुमचा अनुग्रह लागलो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चरकरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराचरे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशो सकलार्थमते प्रकाशो म्हणे निवृत्ती दासो अवधारी जोजी जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवनी आद्य जननी देवाची लेकोराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसे कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी नामसंकीर्तन सेवेकरिता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याची शिरोमणी ज्या हिंदू धर्माचं असणारं अस्तित्व म्हणजे अंगणातील तुळस ज्या अंगणातील तुळसीने घराची शोभा या हिंदुत्वाचं अस्तित्व आणि प्रतीक आहे त्याच न्यायाने एक अस्तित्वाची ओळख म्हणजे एका साधकाची ओळख जसं साधकाची ओळख असताना जे साधकाचे मायबाप आहे जी साधना करून तुम्हा आम्हा जड जीवांचा उद्धार करण्याकरिता या मृत्यूलोकामध्ये ज्यांचा अवतार आहे साधकाची पवित्र तुळस ज्यांनी भजनाचा कधी नाही केला आळस आणि जे वारकरी संप्रदायाचे झाले असे कळस असे असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणांचा जो महिमा प्रतिपादन करणारा अभंग परंतु या अभंगाचा प्रतिपाद्य विषय जे प्रतिपादन करायचं आहे त्यासाठी प्रतिपाद्य विषयाला जाणून एक उपमा आणि उपमेय आमचे जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाद्वारे या जीवाचा उद्धार होण्याकरिता एक रूपक देऊन उपमा देऊन
उपमेय साधण्याकरिता या अज्ञानी जीवाला ज्ञानी बनवण्याकरिता अंधकारातून प्रकाशाकडे नेण्याकरिता जो एक दृष्टांत देऊन सिद्धांतापर्यंत पोचवण्यासाठी जे कार्य माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी करावं असा महान अवतार ज्या संत महात्म्यांचा आहे आणि अशाच रूपाने त्यांना जो दिव्य लाभ झाला, दिव्य अनुभूती आली, त्या अनुभूतीचं वर्णन करत असताना ज्यांना जो अनुभव आला त्या अनुभवाचं कौतुक किंवा वर्णन करत असताना या सामान्य जीवाला ते महत्त्व कळावं याच्याकरिता एक सुंदर समर्पक आणि एक असणारं मातृदैवत, या दैवताचं उदाहरण किंवा दृष्टांत देऊन या जीवाला देवाची, संतांची अनन्य भक्ती कशी असावी, अनन्य नातं कसं असावं हे जागृती अवस्था प्राप्त करून देण्यासाठी त्याच न्यायाने आमच्या श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय तोच भाव या अभंगाद्वारे व्यक्त करत आहे. विठ्ठल विठ्ठल अभंग म्हणजे संतांचा अनुभव आहे. अहो हा काही सामान्य अनुभव नसून तुमच्या आमच्यापर्यंत पोचवण्याकरिता स्वतः कितीही यातना आणि कितीही त्रास सहन करून तुमच्या आमच्यासाठी हे अभंग जे कधीही भंग पावणार नाही असा ग्रंथसाठा, ग्रंथसंपदा जो 5वा वेद जगद्गुरु तुकोबरायांचा गाथा आहे, त्या गाथेच्या माध्यमातून आम्हाला हे ज्ञान प्राप्त करून देण्यासाठी आम्हा तुम्हा जीवाला सन्मार्गावर नेण्याकरिता जो अभंगाचा भाव तुकोबरांना या ठिकाणी व्यक्त करावासा वाटला तोच तुमच्या आमच्या सामान्य संसारिक जीवाला, कारण हा जीव असा आहे की त्याला संसाराच्या गोष्टी लवकर कळतात पण परमार्थाच्या गोष्टी लवकर कळत नाही, कळतात पण तो त्याच्याकडे वळत नाही. हा पहिला दोष या मानव जातीला आहे. अरे त्याला मानव जातीला आलो आहोत हे तरी कळालं पाहिजे, मनुष्य देह प्राप्त झालाय हे तरी कळालं पाहिजे आणि मनुष्य देहाचं सार्थकीकरण कशामध्ये आहे. हा देह जो नरदेह प्राप्त झालाय आणि त्या देहाद्वारे आम्हाला नेमकं काय करण्यासाठी या मृत्यू लोकामध्ये हा मनुष्य जन्म मिळाला आहे. हा शेवटचा जन्म आहे. 83,999,999 योनी फिरून 83,99,999 योनी फिरून आम्ही हा मनुष्य जन्म जो शेवट मिळाला आहे त्या मनुष्य देहाचं सार्थकीकरण कशामध्ये आहे. पण या जन्माचंही रहस्य तुकोबरायांना या ठिकाणी व्यक्त करावं वाटलं. म्हणजे जन्माचं रहस्य आहे, आम्हाला हा जो देह मिळाला आहे या देह मिळण्याचं जे देवाने रूप धारण केलंय, साक्षात जे रूप देवाने धारण केलं आहे अशा दैवताचं वर्णन सुद्धा इथं तुकोबरायांना करावं असं वाटलं. अशाच आपल्या परिवाराचं असणारं मातृदैवत की अशा मातृदैवताच्या जाण्यानं आज 1 वर्ष होत आहे की प्रत्येक परिवारातील प्रत्येक सदस्य आईंच्या जाण्यानं दुःखी आहे. कारण या परिवाराचं मातृदैवत आहे. आमच्या श्रुती मातेनं पहिलं वंदन त्या मातृदेवतेला करावं. मातृदेव भव आणि मग पितृदेव भव अशा मातेलाही वंदन केलंय. पण त्या मातेचा महिमा ज्यांनी त्या मातेच्या उदरातून जन्म घेतलाय आज संपूर्ण परिवार दुःखी आहे. 1 वर्षाचा कालावधी की आज ती आई आम्हाला देहरूपाने, स्पर्शरूपाने आणि प्रेमरूपाने अनुभवता येत नाही. आत्मरूपाने आई तुमच्या आमच्यामध्येच आहे पण आज शरीराची साथ सुटून 1 वर्ष होतंय आणि पुत्र धर्मानुसार, कारण पुत्राचा जो काही धर्म आहे, स्वकर्म आहे, त्या कर्मानुसार त्याने कर्म केलं पाहिजे. कारण ही भूमी आहे, या भूमीचं नावच आहे कर्मभूमी. कर्मण्येवाधिकारस्तु मां फलेषु कदाचन. कर्म करायचं आहे कर्मानुबंधिनी मनुष्य लोके. या मनुष्य लोकामध्ये, या मृत्यू लोकामध्ये आम्ही कर्मबंधनामध्ये अडकलेलो आहोत आणि हे कर्मबंधन त्याच्यातून मुक्त होण्याचा आजचा दिवस आहे.
म्हणून अशा परिवाराचं असणारं मातृदैवत कैलासवासी सौभाग्यवती सीताबाई रंगनाथ जाधव या माऊलींचं आज प्रथम पुण्यस्मरण वर्षश्राद्धाचा दिवस आहे. त्यांच्या पश्चात असणारा संपूर्ण परिवार श्री रंगनाथ भाऊ सावळीराम जाधव हे त्यांचे पती, सुभाष भाऊ रंगनाथ जाधव हे त्यांचे सुपुत्र, रंजनाताई रमेश भायकर हे त्यांच्या कन्या आहेत, प्रकाश भाऊ रंगनाथ जाधव हेही त्यांचे सुपुत्र, बाळासाहेब रंगनाथ जाधव हेही त्यांचे सुपुत्र आहेत. असा असणारा संपूर्ण जाधव परिवार, आप्तेष्ट नातेवाईक सगळे सोयरे, ग्रामस्थ, सिद्ध, पिंपरी आदी करून अनेक गावातून काही आले आहेत आणि काही येणार आहेत. येणाऱ्यांची संख्या 12 वाजेच्या आसपास जास्त असते, पण आपल्याला जे हिताच्या ठाई जागे ना ते लवकर येत असतात बरं का. हे तुम्ही लवकर आलेले तुम्हाला धन्यवाद आहे की लवकर आले. नाहीतर सगळ्यांचं ठरलेलं असतं श्राद्धाला जायचं, जाऊ 12 नंतर. काहींना तर माहीत आहे म्हणशील आवरू द्या त्यांचं सगळं मग आपण जाऊ. खरं आहे की नाही? पण आलो पाहिजे. आपलं इथं हित साधायचं. इथं काकदेवतासुद्धा आली बरं का. काकदेवता समजून घेण्यासाठी त्याला कावळा म्हणतो आपण. खरं आत्म्यांचं जे काही संकेत आहे आता इथून गेलं म्हणजे आपल्याला कळतं आपल्या आत्मेसुद्धा इथं हजर आहे. आणि हा जो काही अनुभव आहे ना हाच आपल्याला आला पाहिजे. मी तुम्हाला लगेच श्राद्धाचाही महिमा सांगणार आहे. का श्राद्ध करायचे? अशा परिवाराने आपल्या आईच्या ऋणातून उतराई होण्यासाठी. कारण प्रत्येक जीवावर असणारं ऋण आहे. ऋणाचे जर प्रकार पाहिले तर पहिल्यांदा आपल्यावर देवाचे ऋण आहे. कारण आपल्याला इथं जन्माला घालण्यासाठी पहिलं जे काही योगदान आहे ते आपल्या देवाचं आहे. कारण हा देह दिला पण कोणी दिला? तो देवाने दिला. देवे दिला देह भजन गोमाता, 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 देवे दिला देह भजन गोमाता. तोया झाला फाटा मातीचा, तोया झाला फाटा मातीचा, देवे दिला देह भजन गोमाता, देवे दिला देह भजन गोमाता. देवे दिला देह भजन गोमाता, तोया झाला फाटा पालिकेचा, तोया झाला फाटा पालिकेचा, तोया झाला फाटा पालिकेचा. जो देह मिळाला आहे तो कोणी दिला? देवाने दिला. देवानं दिला आहे हे पहिलं आपल्या लक्षात आलं पाहिजे. हा काय आपण घेऊन नाही आलो. आपल्याला जर श्वास दिले असते ना मुबा तुमचं तुम्ही घेऊन या घेऊन जा बाबा विचारूच नका. काय केलं असतं या मानवाने जर त्याच्याकडं ते अधिकार दिला असता का जेव्हा वाटेल तेव्हा घेन जेव्हा वाटेल तेव्हा सोड. याच्या 2 गोष्टी आहे. एक म्हणजे जन्म आणि एक म्हणजे मरण. ते काय आपल्या हातात नाही. माऊली ज्ञानोबरांनी पुन्हा पुन्हा आम्हाला जागृती अवस्थेमध्ये येण्यासाठी सांगितलंय. देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूची या सोहळिया, ना म्हणो नये धनंजया जिये परी. अरे या देहरूपी गावाला आलाय ना मग तो कोणीतरी पाठवलाय. औट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया, औट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया. काय पिया सुख से सोया ना जमाना खोया, काय पिया सुख से सोया ना जमाना खोया. भज मन नारायण, भज मन नारायण, भज मन नारायण, भज मन नारायण, नारायण. जो देह मिळाला औट हात का मानव देह. आमच्या संत श्री कबीरदास महाराजांनी आम्हाला पुन्हा जागृत केले की बाबा हा देह मिळाला किती? औट हात का. औट म्हणजे
3.5 हातांचा हा नरदेह प्राप्त झालाय. ज्याच्या त्याच्या हाताच्याच मापाने प्रत्येकाचा देह आहे. मोजायला लावला तर दुसऱ्याच्या हाताने मोजून चालणार नाही. हा प्रत्येकाच्या हाताने जे काही 3.5 हात आपल्याला हा नरदेह मिळाला आहे. आता 3.5 हाताचा विषय म्हणूनच आमच्या मौली ज्ञानोबारांनी तुमच्या आमच्या अज्ञानी जीवाला ज्ञानी बनवण्याकरिता ज्ञानेश्वरीसारखा महान ग्रंथ निर्माण केला. पुढे सांगते, पण याच्यातील ओवी सुद्धा 3.5 मात्रांमध्ये आहे. ज्ञानेश्वरीची जो ओवी पाहिली ही कोणासाठी आहे? तुमच्या आमच्यासाठी हा ग्रंथ आहे. ज्या रूपाने या देहाचं महत्त्व कळावं. मग देवाने दिलाय, आऊट हात का दिलाय? पण नुसताच नाही दिला, त्या देहामध्ये सगळे सुंदर योग्य आणि व्यवस्थित असणारे इंद्रियही दिले, अवयवही दिले. असं कमी जास्त काही नाही. दिले इंद्रिये हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन विरसी गोड नारायण नाचे इंद्रिये हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन विरसी गोड बघा हा, हे प्रमाण लक्षात घ्या. काय काय सांगतोय हे आमच्या संतांनी आम्हाला जाणून दिले की बाबा तुला हा देह दिला, नुसताच नाही पाठवला. नुसतं पाठवलं असतं तर कसं वाटलं असतं बघायचं का तुम्हाला? आता दिवाळी झाली, तुम्ही कपड्यांच्या दुकानात गेला असाल आणि काही अजून बाकी असतील जायचे, जे माहेरी आले अजून कपड्यांच्या दुकानांची शॉपिंग बाकी असतील त्यांची. पण काहींनी आधी केली. त्या आधी गेल्या गेल्या त्या दुकानामध्ये बघा पहिल्यांदाच एंट्रीला असे एक परिवार उभा असतो. त्या परिवारामध्ये कोण कोण आहे? एक पप्पा, आजींना माहिती आहे, एक मम्मी आणि 2 लेकरं, एक मुलगा आणि एक मुलगी उभी असते. पुतळे कपड्यांच्या दुकानात ते 4 जण उभे असतात. बघा ना, परिवार दाखवला. बाप आहे, आई आहे, एक मुलगा आहे आणि एक मुलगी आहे. ते परिवार उभा असतो. सुंदर बऱ्यापैकी केस असतात, पण काहींना तर नाक डोळे काहीच नाही, नुसते प्लेन आहे. खरं आहे की नाही? मग त्यांनी त्याची दुरुस्ती केली. अरे बाबा, नुसता असं ठेवून उपयोग नाही. मग त्यांना नाक डोळे कान वगैरे सगळं तो मुखवटा चढवला. आता तो मुखवटा चढवला, ते इतके सुंदर असतात की साडी जर पाहिली, कारण महिलांना पहिल्यांदा गेल्यावर पहिलं आकर्षण दाखवायचं आहे साडीचं. ती साडी बघितल्यानंतर लेबलही लावलेलं असतं. बघा हा लेबल. ते लेबलवर आपण किंमत पाहतो. किंमत जर आपल्याला योग्य वाटली तर विचार करतो. जास्त असली तर म्हणतो बाई तुलाच ठेव. काय म्हणतो? तुलाच ठेव आणि पुढे जातो. बघा, पण जोपर्यंत ते दुकान चालू आहे, जोपर्यंत गिराईक चालू आहे, तोपर्यंत त्याला एवढं सजवतात. सकाळपासून त्याला इतकं शृंगार करतात. त्या बाया केस लावतील, अमुक काही वेगवेगळे कपडे घालतील, नाना प्रकारचे वरचे बदलत राहतील. पण एकदा संध्याकाळ झाली का जर उचलले तसे फेकून देतात गोडाऊनमध्ये. उचलले तसे गोडाऊनमध्ये टाकून दिल्यानंतर एक हात कुठं, एक पाय कुठं, मुंडक मागं वळून गेलेलं असेल, केस पडून गेलेले असतील. कशा अवस्थेमध्ये आहे? तसं आपलं तर आपल्याला तर इतकं सुखरूप ठेवलंय, दिवस काय आणि रात्र काय. तुम्हा मला हा सुंदर नरदेह दिला, दिले इंद्रिय, हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, एवढं सुंदर दिलं. पण देत असताना देवाने काय असं डायरेक्ट तयार करून नाही पाठवलं. असं त्याला गर्भाची निर्मिती केली आधी. तो गर्भरूपाने निर्माण केला, पण तो गर्भ ठेवायचा कुठे आहे म्हणून देवाला प्रत्येकाच्या घरी जाता आलं नाही. म्हणून देवाने 2 रूप धारण केले, एक आई आणि एक बापाच्या रूपानं. तुका म्हणे माय बापे अवघी देवाचीच रूपे. जे देवाने रूप धारण केलं, एक आई आणि एक बापाच्या रूपानं, आणि त्या दोघांमध्ये आपलं चैतन्य शक्तीच्या रूपानं बीजाची आणि गर्भाची निर्मिती झाली. गर्भाची रचना माहित नव्हते दोघे जना. झाली गर्भाची रचना माहित नव्हते दोघे जना. झाली गर्भाची रचना
टाळी वाजवा आमच्या महाराजांसाठी जरा. किती सुंदर प्रमाण आहे की झाली गर्भाची रचना. माहित नाही दोघं जण. बघा, रचना करत असताना देवाला सुद्धा ते बनवावं लागलं, घडवावं लागलं. पण देवाने सुद्धा विचार केला, अरे देताना कसं द्यावं. बघा हा आपला जन्म कसा झालाय. त्या जन्माचं रहस्य रचना जाणत असताना तो गर्भ, तो बीज पहिल्यांदा पुरुषाच्या शरीरामध्ये प्रविष्ट केला. पुरुष जे अन्न सेवन करतो, जे अन्न सेवन केल्यानंतर त्याच्यामध्ये सप्त धातूंची निर्मिती होते आणि सप्त धातूंची निर्मिती झाल्यानंतर त्या ठिकाणी त्या शरीरामध्ये योग्य बीज फलित व्हायला लागतं आणि ते बीज पुरुषाच्या शरीरामध्ये 2 महिने आणि 21 दिवस. किती? पुरुषाच्या शरीरामध्ये 2 महिने आणि 21 दिवस पुरुषाच्या शरीरामध्ये आणि त्याच्यानंतर 9 महिने आणि 9 दिवस स्त्रीच्या उदरामध्ये हे बीज फलित केल्या जातं. पुरुषाचे 2 महिने 21 दिवस आणि स्त्रीच्या उदरातील 9 महिने आणि 9 दिवस या दोघांची बेरीज केली तो होतात 12 महिने. या दोघांचे पहिले अजूनही आपल्यावर उपकार आहे की आपल्याला आपल्या बापाने आणि आपल्या आईने उदरामध्ये गर्भामध्ये सांभाळलंय आणि म्हणूनच त्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी आहे तोपर्यंत त्यांची सेवा करणं आणि जेव्हा त्यांचा मृत्यू होतो तर त्यानंतर त्यांच्या पश्चात 12 महिने घालून त्यांचं वर्ष श्राद्ध करणं. विठ्ठल विठ्ठल. आलं लक्षात? आम्ही 12 महिने का घातले आपल्या माऊलींचे? आईचे 12 महिने का घातले? 12 महिने घातले ना, मासिक श्राद्ध केलंय. 12 महिन्यांचा पर्व काळ सांगितला आणि त्याच्यानंतर वर्ष श्राद्धाचा हा सोहळा आहे. म्हणून परिवाराने हे श्राद्ध सोहळा आपल्या आईच्या निमित्तानं या ठिकाणी आयोजित केला आहे. म्हणून पहिले देवाचे ऋण, देवाचे उपकार आहे. म्हणून त्या देवाच्या ऋणातून उतराई होण्यासाठी देवाने हा देह दिलाय. दिला तर दिला, योग्य दिला, पण त्याची वाढ होण्यासाठी ज्या गर्भाची, ज्या जागेची निवड केली ते म्हणजे आईचं उदर आहे. आईच्या उदरामध्ये ती जागा निश्चित केली का या गर्भाला कुठं ठेवायचंय, हा गर्भ कोणत्या मातेच्या उदरात टाकायचा आहे, हे कोणी केलं? देवाने केलं. आणि त्याच्या मागे आपलं कर्म आहे. त्याच्या पश्चात आपलं स्वतःचं गत जन्माचं कर्म आहे की त्या पुण्याईने आपण अशा मातेच्या उदरी जन्माला आलो. असेच महान संत, कारण ही भूमी संतांची, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. आमचे सद्गुरू नेहमी एक वाक्य सांगत असतात की जसं उत्तराखंडाला गेल्यानंतर तिथं एक कमान लागते, त्या उत्तराखंडामध्ये गेल्या गेल्या लिहिलेलं असतं की ही देवभूमी आहे. देवभूमी में आपका स्वागत है. लेकिन आजही आम्ही आमच्या महाराष्ट्रामध्ये जेव्हा प्रवेश करतो तर महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि या संतांच्या भूमीमध्ये आपण जन्माला आलो, हेच आपलं परम भाग्य आहे. संतांच्या पवित्र ते कुळ पावन तो देश, तेथे हरित दास जन्म घेती, तेथे हरित दास जन्म घेती. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरिचंद्रास जन्म घेती, जेथे हरिचंद्रास जन्म घेती. अशा पवित्र कुळामध्ये, अशा पवित्र देशामध्ये आपण जन्माला आलो. हे सगळं महत् भाग्य आहे की आपण जन्माला आलोय आणि जन्माला येऊन आपल्याकडून भक्ती घडते. हे त्याच्यातलं सगळ्यात मोठं श्रेय आहे. आपल्या संतांचे उपकार आहे. म्हणून देवाचे उपकार आहे, देवाचे ऋण फेडायचे. आई वडिलांचे ऋण आहे ते फेडायचे. साधू संतांचे ऋण आहे तेही इथंच फेडायचे. आपल्या ग्रामदैवताचे आपल्यावर ऋण आहे तेही फेडायचे. इथंच फेडून जायचे, उरवायचं नाही. अगा कर्मे जे उरावे ते तीही सुखदुःखी फळा यावे, तया ते भोगावया यावे. पद्धतीने आत्मतत्व शिल्लक आहे. मग आजही आम्ही विधी केला त्या आत्म्याच्या रूपानं, ज्याला म्हटलंय पिंडदान. जे पिंडदानादी कर्म केलंय त्या कर्मातून, त्या ऋणातून उतराई होण्यासाठी आजचा दिवस आहे.
पुत्राच्या रूपानं आजचा दिवस कर्मश्राद्ध आहे. तुमच्या आमच्या सामान्य जीवाच्या रूपानं सुद्धा वर्ष श्राद्ध आहे. गेलेल्या व्यक्तीच्या रूपानं आजचा दिवस आत्ममुक्ती दिन आहे. आजचा दिवस आत्ममुक्ती दिन आहे. आणि पुढेही वर्णन केलं तर ज्याला पुण्यस्मरण म्हणतो. आज पुण्याचं स्मरण म्हणण्यापेक्षा ज्या देवाच्या स्मरणाने पुण्य घडणार आहे, आज फक्त इथं येऊन तेवढंच करायचं आहे. तेच पुण्याची शिदोरी आम्हाला आपल्या आईबरोबर द्यायची आहे. आजचा दिवस तोच आहे. म्हणून परिवाराने हे कर्म करत असताना शास्त्रकार सुभाषितकार वर्णन करून सांगतात की पुरुषासी पर्व काळ जन्मात जोडे एक वेळ, माता पित्याचा अंतकाळ ती धर्माची अतिपवित्र वेळ गा. अतिपवित्र वेळ आहे की जेव्हा आम्ही आपल्या आई वडिलांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी त्यांची अंतिम क्षणी सेवा करतो. आहे तोपर्यंत सेवा करणं आणि त्यांच्या पश्चात त्यांचं सगळं कर्म परिपूर्णतेने पार पाडणं हाच खरा पुरुषार्थ आहे पुरुषाच्या जीवनामध्ये. कारण काय आहे, जन्मात जोडे एक वेळ आणि एकदाच होणार आहे, पुन्हा पुन्हा नाही. आम्ही द्वितीय पुण्य स्मरण करू पण या तोला मोलात होणार सांगता येत नाही. खरंय की नाही. पुढे किती काल करतो याचा भरोसा नाही, आपलाही भरोसा नाही. म्हणून जो दिवस जो पर्व काळ आपल्या आईच्या पश्चात आपण करत आहोत तर ते परिवारातील मुलगा मुलगी सगळ्यांचं कर्तव्य आहे. म्हणून अशा कुळामध्ये अशी कन्या असावी आणि असा पुत्रही असावा. तुकोबरांनी याच निमित्ताने वर्णन करावं. त्या कुळाला सुद्धा धन्यता दिली, त्या आईवडिलांना धन्यता दिली आणि त्या मुलीला आणि मुलाला धन्यता दिली जे आईवडिलांच्या पश्चात सत्कर्म करतात. कोणी कन्या पुत्र होती जय सात्विका, कुणी कन्या पुत्र होती जय सात्विका. कोणी कन्या पुत्र होती जय सात्विका, कोणी कन्या पुत्र होती जय सात्विका. कुणी कन्या पुत्र होती जय सात्विका, कुणी कन्या पुत्र होती जय सात्विका. कोणी कन्या पुत्र होती जय सात्विका, कोणी कन्या पुत्र होती जय सात्विका. दयाचा हरिक, दयाचा हरिक, वाटे देवा. कुणी कन्या पुत्र होती जय सात्विका, कुणी कन्या पुत्र होती जय सात्विका. दयाचा हरेक, दयाचा हरेक, वाटे देवा. कोणी कन्या पुत्र होती जय सात्विका, कोणी कन्या पुत्र होती जय सात्विका. म्हणून अशा कुळामध्ये अशी कन्या असावी आणि असा पुत्र असावा जो आईवडिलांना तारून नेणार आहे. हा अधिकार मुलाला का दिलाय? पतनात त्रायती इति पुत्राहा. मुलाची व्याख्या सांगितली. पुत्र कसा असावा? जो आपल्या आईवडिलांना अधपतनापासून तारणार आहे, आईवडिलांना पुढील यातनातून मुक्त करणार आहे आणि आईवडिलांना सद्गती प्राप्त होण्याकरिता ज्या मुलाची ही धडपड असावी. याच न्यायाने आमच्या जगद्गुरू तुकोबरायांनी जीवनामध्ये जो अनुभव घेतला, तुकोबरायांनी सुद्धा आपल्या जीवनाचं सार्थकीकरण करण्याकरिता जेव्हा भंडारा डोंगर, भामचंद्र डोंगर, कधी घोराडेश्वर डोंगरावर जाऊन पारायण करावं. का जीवनामध्ये पारायण करायचं आहे? पारायण केल्याने मनुष्य नारायण झाल्याशिवाय राहत नाही. आणि असंच पारायण करत असताना ज्ञानेश्वरीमधली असणारी ओवी, त्या ज्ञानेश्वरीचं पारायण करत असताना जी ओवी डोळ्यासमोर आली, किंबहुना धनुर्धरा जो मातेची या उदरा तो मातेचा सोयरा के तुला पा. ज्या पद्धतीने या ओवीपर्यंत तुकोबराय आले आणि तुकोबराय इथंच थांबले. आपणही पारायण करताना थोडं थांबलं पाहिजे. पण आपला असं ओवी कुठं, वक्ता कुठं ना आपली ज्ञानेश्वरी कुठं, अध्याय सापडता पारायण संपून जातं. खरं आहे की नाही?
ओवी आपल्या डोळ्यासमोर आल्यानंतर तो भाव आपल्या अंतःकरणात प्रगट झाला पाहिजे आणि तोच भाव आमच्या जगद्गुरू तुकोबारायांच्या अंतःकरणामध्ये प्रगट झाला. आणि प्रगट होत असताना याचद्वारे ते नातं इतकं दृढ नातं आहे ना, किंबहुना धनुर्धरा जो मातेची या उदरा तो मातेचा सोयरा के तुला पा. इथं वर्णन करताना माऊली ज्ञानोबारायांनी सुद्धा देवाची अनन्य भक्ती कशी करावी याकरिता दृष्टांत दिला आईचाच. बघा हां, संतांचं कार्य समान आहे. ज्ञानोबारायांनी सुद्धा इथं देवाची महती समजून सांगण्याकरिता आईचा दृष्टांत दिला. आणि इथेच या ओवीजवळ आल्यानंतर तुकोबाराय सुद्धा थांबले आणि त्यांनाही भाव उत्पन्न झाला की ऐका, आई कशी असते आणि आई जी लेकराचं हित पाहणारी असते. म्हणून आई आणि लेकराच्या नात्याचा संबंध कसा असतो, ज्या आईने आपल्यासाठी जागृती अवस्था सदैव ठेवून जी आई लेकराचं हित पाहणारी आहे त्या आईचं कौतुक केलं अभंगाच्या पहिल्या. लेकुराचं हित, लेकुराचं हित, लेकुराचं हित, लेकुराचं हित. लेकुराचं हित, लेकुराचं हित, लेकुराचं हित, लेकुराचं हित. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये ज्या पद्धतीने आमच्या तुकोबारायांनी या ठिकाणी भाव व्यक्त केला, नातं दृढ आहे, डोळ्यासमोर आहे. कारण नामदेवरायांनी सांगून ठेवले ज्या पद्धतीने ग्रंथांचा महिमा आपल्याला कळाला पाहिजे. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, एक तरी ओवी अनुभवावी. ओवी अनुभवलीच नाही आणि खूप पारायण केलं. ओवी कधी जाणलीच नाही आणि खूप दुर्गा सप्तशतीचं पारायण केलं, उपयोग होणार नाही. खूप आम्ही करतोय पण तो अनुभवच नसेल तर उपयोग नाही. त्याद्वारे तुकोबारायांच्या मनामध्ये खंत निर्माण झाली, अरे बाबा हे जे काही माऊलींनी सांगितलंय, ज्ञानोबारायांनी जे वर्णन करून सांगावं त्याचा अनुभव किती महत्त्वाचा आहे. आणि त्या आईचं रूपक आठवलं आणि उपमा देऊन उपमेय साधण्याकरिता सांगितले. लेकुराचे हित वाहे अथवा जाणे माऊलीचे चित्त. अरे ज्या मुलाने हे कर्तव्य पार पडत असताना आईने आधी काय केलंय, त्या स्त्रीने त्या आईने आधी काय केलंय, म्हणून आईच्या म्हणण्यापेक्षा आधी लेकरांचं कौतुक केलंय. बघा हां, संतांची विचारसरणी किती श्रेष्ठ आहे. इथं पहिल्यांदा धन्यता किंवा कौतुक केलंय तर लेकरांचं आहे. लेकरांचं कौतुक केलं म्हणून पहिला शब्द वापरला, लेकुराचे हित जाणे अथवा वाहे माऊलीचे चित्त. जे माऊलीचे चित्त आहे त्या आईचं अंतःकरण आहे. आईच्या चित्तामध्ये सदैव बाळच आहे. मातेची या चित्ती अवघी बालकाचीच व्याप्ती. आईच्या चित्तामध्ये सदैव बाळच आहे. पण बाळाच्या चित्तात सदैव आई आहे का, प्रश्न आहे की नाही. आईच्या चित्तात सदैव बाळ आहे पण बाळाच्या चित्तात सदैव आई आहे का, हा प्रश्न आता कलियुगामध्ये जास्त बडसावतोय. आणि मी तर पुढे याच्याही पुढे सांगेन, जुन्या आई जुने म्हातारे लोक फार वेगळे होते. आताची आई मॉडर्न झाली, आताचा बापही मॉडर्न झाला आणि मुलं तर विचारूच नका, ते तर किती वेगळे झाले. आता आई आणि लेकराच्या नातात दुरावा निर्माण झालाय. सध्याच्या परिस्थितीत पाहिल्यानंतर आई आणि लेकराच्या नात्यात दुरावा आहे. पण ऐका, जरी आपण सांगतो आई वडिलांची सेवा करणे, परंतु त्या आई वडिलांनी सुद्धा तसं वागलं पाहिजे. श्रीमद भागवतामध्ये अनेक आई वडिलांचं कौतुक आहे. बाप कसा असावा आणि आई कशी असावी.
आमच्या छोट्याशा ध्रुव बाळाचा प्रसंग आहे. एक सुनीती आणि एक सुरुची. आई कशी असते, प्रसंग मोठा आहे पण माहीत असावा. अहो, छोट्याशा ध्रुव बाळाला बापाच्या उत्तानपाद राजाच्या मांडीवरून उतरवल्यानंतर बाळ रडायला लागलं आणि आईजवळ केलं. आई आई, मला छोट्या आईने मांडीवरून हुसकून दिलं ग आई. पण ती आई कशी आहे? त्या छोट्याशा ध्रुव बाळाला सांगितलं, बाळा अरे आई ती आई असते, छोटी काय आणि मोठी काय असा अविचार करू नको, मनामध्ये भेद ठेवू नको. ही शिकवण देणारी आई आहे. कारण आई 100 गुरूंबरोबर एक नुसती आई आहे बघा. हां, आई काय आहे तर 100 गुरूंचं अस्तित्व, 100 गुरूंची असणारी शक्ती म्हणजे आई आहे. ती आई सुद्धा आपल्या लेकरासाठी किती जागी आहे. त्या रूपाने सांगितले लेकुराचे हित. मग आपल्या बाळाचं हित कशामध्ये आहे हे जाणणारी पहिली आई असावी. आईनं म्हणतं तिला माऊली म्हटलंय. जगामध्ये माऊली कुणालाही म्हटल्या जात नाही. माऊली कुणाला म्हणावं जिथे मानवता आहे. मा म्हणजे मानवता, उ म्हणजे उदारता आणि ली म्हणजे लीनता. या त्रिवेणी कर्माचा संगम जिथं आहे, जी शक्ती एकवटलेली आहे त्यांनाच माऊली म्हटल्या जातं. जिथं मानवता असली पाहिजे. अरे माणसाने माणसाशी माणसासारखं वागलं पाहिजे, खरं की नाही. आज माणसासारखं वागायलाच तयार नाही माणूस, खरं आहे की नाही. इतकं एकनिष्ठ असावं. तुम्हाला मुंगूस माहिती आहे का? मुंगूस किती एकनिष्ठ आहे. अहो, मुंगसाला फक्त म्हणावं अर्धा किलोमीटरवर दिसला, मुंगसा मुंगसा तोंड दाखव, तुला रामाची शपथ इथं बोलावं ना सिस्टीम ना काहीच, खरं आहे की नाही. तरी ते मुंगूस तोंड दाखवल्याशिवाय राहत नाही. आता माणसाला फोन करा, माणसाला आवाज द्या, पण तो माघारी बळून बघायला तयार नाही. आज त्या माणसामधली माणुसकी कुठेतरी दूर राहायला लागली. आम्हाला हीच शिकवण दिली बाबा की जीवनामध्ये हित कोणतं असावं. एक स्वहित, खूप हिताचे प्रकार आहे. एक हिताचा विचार करताना अहित हित आहे. पण ऐका, आपण स्वार्थी जीवन जगतो. एक हित बघत असताना देशाचं हित पाहायला पाहिजे. आणि मी तर म्हणते ही मातेची उदर पवित्र आहे, कूस पवित्र आहे की या मातेच्या उदरातून जन्माला आलेलं एक लेकरू आपल्या देश हितासाठी जागे आहे, खरं आहे की नाही. जरा टाळी वाजवा त्यांच्यासाठी. आपले एक दादा पोलीस आहेत की नाही, बरोबर आहे ना. ते आजही जागे, कारण पोलीस झोपला तर उपयोग नाही. जागे यांच्या आईने सुद्धा लेकराचं हित पाहिलं आणि कुठेतरी ते संस्कार गर्भावर घडले असतील आणि त्याद्वारे हितासाठी जागं ठेवलंय आपल्या लेकराला. आज पोलीस रूपाने एक रक्षक म्हणून आपल्या उदरातून जे काही पुत्र आणि अभिमान असतो, अशा ठिकाणी जी आई लेकरांचं हित पाहत असते. पण ऐका, आपली जन्म देणारी आई आहे ना, ती आई फक्त कुटुंबापर्यंत मर्यादित हित पाहते. लक्षात ठेवा, आई फक्त कुटुंबातील लेकरं पाहतील. आणि मला अजून एक आनंद वाटतो की आईला 3 लेकरं आणि 1 कन्या, 3 लेकरं आणि 3 मुलं आणि 1 कन्या. असाच परिवार आमचे विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आई साहेबांचा आहे, बरोबर आहे की नाही. माझे निवृत्तीनाथ दादा, सोपान काका माऊली ज्ञानोबाराय आणि चिमुकल्या मुक्ताई साहेब आहे. असाच परिवार आणि भाग्यवान मानायचे की आपल्याला अशा संतांच्याच बरोबरीने लेकरं होतात. आता कमी होतात त्याचा भाग वेगळा आहे, बरोबर आहे की नाही. पण आपल्याच जीवनात ही लेकरं तशीच आहे. 3 संत रूपाने मुलं आणि 1 कन्या आईच्या उदरातून ज्यांचा जन्म झालाय. अशा रूपाने जेव्हा प्रसंग डोळ्यासमोर ठेवावा, आपण तरी भाग्यवान आहोत. आई गेली तर पाठीमागे बाप आहे, बरोबर आहे की नाही. आई जरी गेली तर पाठीमागे धाकयुक्त वडील आहे. अहो, आशीर्वाद देणारा आणि धैर्याला सामोरं जाण्यासाठी शक्ती देणारा बाप तुमच्या आमच्या पाठीमागे आहे. पण आमच्या संतांकडे वळून बघा, एकाच वेळी दोन्ही आई वडील गेले. आई वडील दोघंही एकाच वेळी गेलेले आहे. काय बिकट प्रसंग घडला असेल. दुसरा विचार करा, आपले तरी बरं आहे, रांगी रुपील लागलोय, लग्न झाले, नातवंड मुलं झाले. आमचे सगळे भावंड अगदी छोटे छोटे वयामध्ये आहे. 13, 11, 9, 7 वयामध्ये ही लेकरं अनाथ झाली आहे. या वयामध्ये
अनाथ झाली. अरे आपण तरी भाग्यवान आहे, आपल्या दुःखाचं सांत्वन करण्यासाठी लोक दारावर येतात. पण आमच्या संतांना इतका त्रास झाला की संन्यासाची कार्ट म्हणून हिनवत होते. हा फरक आम्हाला जाणता आला पाहिजे. अहो आपण तर किती सुखी आहोत, संतांना किती त्रास झालाय. ज्या रूपाने लेकुराचे हित म्हटलंय, हा शब्द वापरताना तुकोबरांनी इतकी व्याप्ती वापरली आहे आणि विचार केला. कारण इथं लेकुराचे म्हटले, लेकराचे नाही म्हटले. लेकूर हा शब्द अनेक वचनी आहे. ज्यांना जास्त बाळा असतात त्याला लेकूरवाळं म्हटलं जातं. आपल्याकडं एक स्त्री लेकूरवाळी असते, बरोबर आहे की नाही. जेव्हा ती बाळांतीन होते तेव्हा ती लेकूरवाळी असते. पण लेकरू एक असेल, कधी कधी दोन असतील, खरं की नाही, तेव्हा तिला लेकूरवाळा म्हटलं आहे. पण हीच महती आमच्या भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याला आहे. कारण तो जगाचा मायबाप आणि सकल संत. विठू माझा लेकुरवाळा, विठू माझा लेकुरवाळा. संगे गोपाळाचा मेळा, संगे गोपाळाचा मेळा. विठू माझा लेकुरवाळा, विठू माझा लेकुरवाळा. मेळा संगे गोपाळाचा मेळा. विठू माझा हे प्रमाण इतकं सुंदर आणि समर्पक आहे या अभंगाला. लोकांना फक्त वाटतं हा अभंग फक्त आईच्या श्राद्धाला आहे. आईचं श्राद्ध तर आहे, पण ऐका महिमा संतांचा आहे. संतांच्या महिमेनुसार सांगितलं लेकूरवाळाचं हित. लेकूरवाळा कोण आहे? पहिल्यांदा वर्णन उपमा देताना त्या लेकूरवाळ्याचं वर्णन करताना तो म्हणजे जगाचा मायबाप माझा भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा आहे. विठू माझा लेकूरवाळा, संगे गोपाळांचा मेळा. निवृत्ती हा खांद्यावरी, सोपानाचा हात धरी. सोपान देवांना हाताला धरले आणि पुढे पुढे चालले माझे ज्ञानदेव आणि चिमुकले मुक्ताई. मुक्ताईला पाठीमागून आधार देऊन ही लेकरं माझा पंढरीश पांडुरंग परमात्मा. ज्यावेळेस संकट होतं तर सगळ्यात मोठा आधार पहिल्यांदा जर कुणाचा मिळाला असेल तो माझ्या भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याचा आहे. तिथे आधार दिलाय. जेव्हा संन्यासाचे कार्टे म्हटले, खूप त्रास दिला समाजाने, त्यावेळेस पहिला आधार जर कोणी दिला असेल तर आमचे संत श्रेष्ठ श्री भोजलिंग काका यांनी सगळ्या भावंडांना आधार दिलाय. हे चरित्र कुठं सांगितलं जात नाही, गुप्त राहिलं गेलंय. आज याच्यावर विचार करणं गरजेचं आहे. पण जिथंही आज तुम्ही आळंदीला जाऊन पहा, माऊली ज्ञानोबारायांच्या शेजारी ज्यांची समाधी आहे, स्वतः माझ्या माऊली ज्ञानोबारायांना ज्यांना समाधीस्थ करावं असे संत श्री भोजलिंग काका यांनी पहिला आधार दिला आणि ही भावंड सांभाळली, ही लेकरं सांभाळली. आणि सांभाळत असताना खायला मिळत नव्हते तर मुठभर शेंगदाणे भोजलिंग काकांनी या भावंडांना खाऊ घालावे. हा जो आधार दिला, आज हे जेव्हा माऊली ज्ञानोबारायांची शेजारती होते तर पहिला नैवेद्य मुठभर शेंगदाण्याचा आहे. लक्षात ठेवा. आई काय करते, किती काळजी घेते ना. ही देवाने या लेकरांची घेतलेली काळजी आहे. म्हणून तुकोबारायांनी कासावी सप्राण मन तळमळी, कासावी सप्राण मन तळमळी, कासावी सप्राण मन तळमळी, कासावी सप्राण मन तळमळी. कासावी सप्राण मन तळमळे, कासावी सप्राण मन तळमळे, कासावी सप्राण मन तळमळे. ऐसी ती जननी शोक वाहे, ऐसी ती जननी शोक वाहे, गळावरुनी हात फिरवूनी,
गालावरुनी हात फिरवुनी आई पोटासी धरिते ज्ञाना रे सोपाना माझ्या निवृत्ती दादा मुक्ताईला सांभाळा असा विसरला मन तळमळे कासा विष प्राण मन तळमळे कासा विष प्राण मन तळमळे कासा विष प्राण मन तळमळे माय बाबा माय बाबा आपली आहे लेकरा विठ्ठलपंत खरा बाप कोण असेल तर बघावं ना. अहो आपला देह समर्पित केलाय या लेकरांसाठी. तुम्ही आम्ही कष्ट करतो, इस्टेट कमवतो, पैसा कमवून गाडी बंगला करून ठेवतो. अरे हे तर प्रत्येकाचं कर्तव्य आहे. पण स्वतःचा जीव ज्यांनी देऊन टाकले आपल्या लेकरांना शुद्धीपत्रक मिळावं, इतक्या बापाच्या आणि आईच्या अंतकरणामधला हा कळवळ आहे. ज्यावेळेस निघाले आईची माया आहे, आईची माया सुटता सुटेना. अहो रात्रीची वेळ आहे, ज्यावेळेस लेकरांना पुरणपोळीचं जेवण जेवू घातलंय आईने. आमच्या रुक्मिणी आईसाहेबांनी सुंदर स्वयंपाक केला. पुरणपोळीचं नैवेद्य करून पुरणपोळीचं जेवून आपल्या हाताने घास भरवला. जेव्हा विठ्ठलपंत म्हणतायत निघ चाल रुक्मिणी लवकरच जायचे, लेकरं उठण्याच्या आधी काही केल्या आईचा माईचा पदर सुटता सुटेना. आपल्या आईने माझ्या रुक्मिणी आईसाहेबांनी आपला पदर घ्यावा आणि या लेकरांवरून तो मायेचा पदर फिरवावा. ज्यावेळेस शेवट चिमुकल्या मुक्ताई जवळ आल्या, गहीवरून आलं, गहीवरून आलं. या मुक्ताईला सुटता सुटता मन सुटेना. अरे हे तरी थोडं मोठे, पण माझी चिमुकली मुक्ताई तर फार लहान आहे. अंतकरणामधला भाव दाटून आला. अश्रू ढाळू नको रुक्मिणी, लेकरं उठली तर आपल्याला जाणं शक्य नाही. त्याच वेळी माझ्या विठ्ठलपंतांनी एक पत्र लिहून ठेवलं आणि त्या पत्रामध्ये लिहून ठेवलंय, निवृत्ती तुलाच या लेकरांचा बाप व्हायचंय. ज्यावेळेस हे शब्द गहीवरून आला निवृत्ती नाथ दादांनी जेव्हा वाचलंय, त्या दिवसापासून ठरवलंय की माझ्या या सगळ्या लेकरांसाठी, या भावंडांसाठी मी बाप होणार आहे. अरे मी बाप होईन, पण या लेकरांची आई कोण होणार आहे? आई कोण होईल? तोच प्रसंग एकदा डोळ्यासमोर आला. चिमुकली मुक्ताईला हे सगळं प्रसंग कळाला. आई नाही, बाबा नाही, रोज भावंडांचा सांभाळ करायची. बहीण काय असते? बहीण जाणून घेण्यासाठी माझ्या सकल भावंडांची असणारी बहीण माझी मुक्ताई बघा. ज्या मुक्ताईचं जीवन पाहत असताना अगदी बालवयामध्ये जे कर्तृत्व केलंय, मांडे खावाशे वाटले, किती त्रास दिला विसोबा खेचराने, त्यावेळेस ते मांडे भाजण्यासाठी खापर देत नाहीये. छोट्याशा रूपाने रडत रडत ज्ञानदादाकडे येण्याचा प्रयत्न माझ्या माऊली ज्ञानोबारांनी केला. जो पुढे प्रसंग घडला, छोटीशी मुक्ताई आहे, रोज सगळ्यांचा सांभाळ करते, कष्ट करते, त्रास सहन करते, स्वतःकडे बघायला वेळ नाही. जो प्रसंग घडला, थोडा वेळ मिळाला म्हणून जरा केस विंचरावा वाटलं माझ्या मुक्ताईला. मुक्ताईने कंगवा घ्यावा आणि केसांमध्ये कंगवा घालावा, इतका गुंता झालेला होता, इतका गुंता झालेला होता. गुंता काही केल्या निघेना. केस दुखायला लागले, डोकं दुखायला लागलं. हे पाहून गहीवरून आला पुन्हा मुक्ताईला आणि मुक्ताई रडायला लागली. रडणारी मुक्ताई पाहिली माझ्या ज्ञानदादाने. ज्ञानोबारांनी जवळ जावं, का ग मुक्ते, का रडते रे, का रडते ग तू? मुक्ताईने सांगावं, अरे ज्ञानदादा, माझ्या केसांमध्ये फार गुंता झालाय रे, गुंता काही केल्या निघत नाहीये ज्ञानदादा. त्यावेळेस माऊली ज्ञानोबारांनी जवळ घ्यावं, कंगवा हातामध्ये घ्यावा आणि अलगद केस विचारायला लागले. केस विंचरता विंचरता थोडा हिसका बसला. हिसका बसल्यानंतर छोटीशी मुक्ताई जोरात ओरडली, अरे ज्ञानदादा, दुखलं ना रे, इतकं जोरात करत असता का रे, इतकं जोरात नको ना करू ज्ञानदादा. माऊली ज्ञानोबारांना पुन्हा गहीवरून आलं आणि मुक्ताईकडे बघून म्हणायला लागले, नाही मुक्ते, हळूवार पद्धतीने करतो. त्यावेळेस मुक्ताई रडायला लागली आणि मुक्ताई रडायला, एक मिनिट, मुक्ताई रडायला लागली
मुक्ताईला रडू आल्यानंतर माऊली ज्ञानोबारायांनी एक दृष्टिक्षेप टाकला. त्या चिमुकल्या मुक्ताईवर दृष्टिक्षेप टाकल्यानंतर मुक्ताईमध्ये जे काही भाव होता तो जाणला आणि मुक्ताई रडायला लागली. ज्ञानदादा, अरे ज्ञानदादा, हे का घडलं माहिती आहे का रे? आज जर आई असती ना रे, तर हा प्रसंग आपल्यावर घडलाच नसता. आज आई नाही म्हणून जीवनातही दुःख आहे आणि माझ्या केसांमधला गुंताही आई असती तर एवढा काळ गुंता राहिला नसता. आईने रोज केस विंचरून काढावे, आईने रोज मायेचा हात डोक्यावरून फिरवावा, तर हे दुःख जीवनात आलं नसतं रे दादा. पण आज आई नाही आहे ना, आई नाही म्हणून जीवनात एवढं दुःख आलंय. हे दुःख जेव्हा जाणलं माझ्या माऊली ज्ञानोबारायांनी आणि आपल्या मायेचा हात चिमुकल्या मुक्ताईच्या मस्तकावर फिरवला आणि तत्क्षणी मातृत्वाची जाण झाली. आणि माझे माऊली ज्ञानोबाराय एकट्या मुक्ताईसाठी आई न होता सकल विश्वासाठी आईच्या रूपानं ते प्रेम या विश्वाला दिलं. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय आहे. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. आवाज द्या. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. 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 एका जनार्दनी पाय वंदित असे. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. जो भाव आईबद्दल आहे, मातृत्व भाव, आज आम्ही का विचार करत नाही? माझी माऊली ज्ञानोबाराय आज पुरुष रूपाने त्यांचा अवतार आहे, पण अजून एकाची हिंमत नाही आहे पुरुष रूपाने त्यांना आवाज देतील. खरं आहे की नाही? माऊली ज्ञानोबाराय स्त्री रूपाने अवतार आवाज देतोय. का? कारण ती मातृत्व शक्ती इतकी दडलेली आहे, इतकी दडलेली आहे का त्या मातृत्व शक्तीचा आशीर्वाद कृपारूपाने चिमुकल्या मुक्ताईंवर केला. आपल्याला हे निमित्त कळेल. केसातील गुंता काढला, केसातील नाही, चिमुकल्या मुक्ताईला वैराग्यवान बनवायचे, ज्ञान भक्ती आणि वैराग्याने युक्त बनवायचे म्हणून मायेनं हात फिरवले आणि अज्ञान दूर करून. का हा प्रसंग घडला? कारण माझ्या चिमुकल्या मुक्ताईच्या मुखातून ताटीचे अभंग वदवायचे होते म्हणून हा प्रसंग घडला. उगाच नाही चिमुकल्या मुक्ताईने ताटीचे अभंग गावे. हे कोणाचा आशीर्वाद आहे? एका आईचा, एका माऊलीचा. ते माऊली म्हणजे ज्ञानोबारायांनी आशीर्वाद दिला. केसातील गुंता काढण्याचं निमित्त झालं आणि स्वतःहून मागितलं पाहिजे. संत चरित्र आपल्याला हे शिकवतंय, आपण मागितलं पाहिजे. बाळ जोपर्यंत रडत नाही तोपर्यंत आई त्याला दूध पाजत नाही. आई म्हणते बरं आहे तोपर्यंत खेळतंय. खरं आहे की नाही? तोपर्यंत खेळत आहे, ती कामात परिपूर्ण करण्याचा विचार करते. पण ऐका, बाळ रडायला लागलं, आई सगळं काम सोडते आणि बाळाला जवळ घेते. हेच जाणलं आमच्या संतांनी म्हणून पुन्हा पुन्हा सांगितलं, लेकुराचे हित जाणे वाहे. आता जाणलंय म्हणून त्यांनी वाहिले. दोन शब्द पाठभेद आहे, जाणणं आणि वाहनं. जाणून ते वाहिलंय आणि माऊलीचे चित्त. मग आता हे चित्त निवृत्तीनाथ दादांचे, आमच्या माऊली ज्ञानोबारायांचे. आणि या चित्तामध्ये जे आईपण आहे, मातृत्व आहे, ते एका आपल्या जन्म देणाऱ्या आईचं प्रेम आपण जन्माला घातलेल्या लेकरांवर असतो. आईचं प्रेम मर्यादित आहे,
पण संतांचं प्रेम अमर्यादित आहे. आईचं प्रेम आपल्या कुटुंबापर्यंत आहे आणि आपल्यापर्यंतच आहे, खरे की नाही. आई दुसऱ्याच्या लेकराला एवढं जीव नाही लावत. सकल संत सगळ्यांना समानतेने जीव लावतात. ज्या पद्धतीने पुन्हा तुकोबाराने एका अभंगामध्ये सांगितलं, आमची लेकरं जरी चुकले ना त्यांना क्षमा करा. बोलिले लेकुरे वेडी वाकुडे उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. आपल्या गावाचं नाव आहे सिद्ध पिंपरी. इथं सिद्ध महाराज आहे. सप्त सिद्ध महाराजांची पवित्र भूमी आहे. माझ्या राष्ट्रसंत श्री जनार्दन स्वामी महाराजांचं या ठिकाणचं असणारं अस्तित्व आहे. ज्या पद्धतीने आपण त्यांची लेकरं आहोत, एका लेकराचा नाही विचार केला, बोलिले लेकुरे जास्त आहे. आपण जेवढे सगळे जीव आहोत, आपण सगळे देवाची लेकुरे आहोत, संतांची लेकरं आहोत. आईचं समर्पक उदाहरण फक्त दिलं आहे, कारण जसं सूर्य आणि किरणाचं नातं आहे, जसं गाय आणि वासराचं नातं आहे, जसं फूल आणि सुगंधाचं नातं आहे. किती नात्यांचा श्रेष्ठत्व सांगितलं. इतकं देवाशी नातं आमचं एकनिष्ठ असलं पाहिजे. इतकं नातं आमच्या गुरु आणि शिष्याचं नातं एकनिष्ठ असलं पाहिजे. या शिक्षक आणि विद्यार्थ्याचं नातंसुद्धा तसंच असलं पाहिजे, जसं आमच्या पोलीस दादाचं नातं या देशाच्या रक्षणासाठी दृढ आहे. अनन्य ही माझी जबाबदारी आहे. त्या पद्धतीने बघा, आला विषय म्हणून इतकं एकनिष्ठ. फुलांमध्ये सगळ्यात असं मोठं एक फूल आहे, त्याने नावच धारण केलं त्याच्या भक्तीने, त्याचं नाव पडलं सूर्यफूल. किती एकनिष्ठ आहे. जसा जसा सूर्य आपली दिशा बदलतो तसा तसा ते फूल आपली मान वळवतो. किमया किती वेगळी. असं फुलाची दांडी वळून पहा बरं, तुटल्याशिवाय राहणार नाही. पण इतकं एकनिष्ठ आहे की बरोबर पूर्व आणि पश्चिम दिशेकडे जाऊन ते थांबतंय, खरे की नाही. फुलाकडून काहीतरी गुणधर्म आपण घेतला पाहिजे. एक छोट्यातलं छोटं फूल आहे पारिजातक. पारिजातकाचा वृक्ष आपल्याला माहिती आहे, समुद्र मंथनातून निघालाय, स्वर्गात गेलाय आणि स्वर्गातून माझ्या कृष्ण परमात्म्याने पुन्हा खाली आणलंय. ते सुद्धा एकनिष्ठ आहे. बाबा मला स्वर्गातून खाली आणलंय आणि जिथून मी निघालोय तिथं एकनिष्ठ राहायचंय. म्हणून पहिलं मुख, पहिलं दर्शन धरणी मातेला आहे. आपलं मुख त्या धरणी मातेला स्पर्श करते. एरवी जमिनीवर पडलेलं फूल वाहू नये, पण हे फूल जमिनीशिवाय वाहू नये. झाडावरून तोडून नाही चालत, हे खाली जमिनीवर पडलेलं असेल तरच वाहता येतं. इतकी एकनिष्ठता आहे. आणि अजून एक फूल आहे जे मोगऱ्याचं फूल आहे. त्या मोगऱ्याचा फुलाचा गुणधर्म आहे, तो सुगंध दिल्याशिवाय राहत नाही. इतका सुगंध देतो, इतका सुगंध देतो का किती कोपऱ्यात मोगऱ्याचं गजरा फूल असेल ताकी जागा ते सुगंधमय केल्याशिवाय राहत नाही. हे फुलांचे जरी दृष्टांत आहे, आपण सुद्धा देवाची फुलं आहोत, देवासाठी फुलं आहे, खरे की नाही. लहान मुलं ही देवाघरची फुलं आहे. त्याच रूपाने आपला जन्म झालाय. जशी एक अगरबत्ती एका कोपऱ्यात लावली तर सगळ्या ठिकाणी सुगंध देते, तसंच आपल्या घरामध्ये एक तरी मुलगी, एक तरी मुलगा भाग्यवान होऊन धार्मिक असा जन्माला आला पाहिजे. देशभक्त, कारण पुत्रांचे 3 प्रकार आहे. एक तर देवभक्त असावा, एक तर देशभक्त असावा, एक तर मातृपितृभक्त असावा. पुत्रांचे प्रकार सांगितले, पुत्राचा कसा अवतार, कसा जन्म असावा. त्या रूपाने आपल्याला एकनिष्ठता अशी सांगितली. म्हणून माऊली ज्ञानोबांनी त्या फुलातलं असणारं एक फूल मोगरा, त्या मोगऱ्याच्या फुलाला आपलंसं केलं आणि इतकं आपलंसं केलं की त्याद्वारे त्या फुलाची अवस्था जाणली. फुले वेची ताची बहरू कळी आसी आला, मोगरा फुलला इवलेसे रोप लावी येले द्वारी. हा भाव आम्हाला कळावा, फुलांमध्ये किती शक्ती आहे. त्या रूपाने त्या फुलाचं अस्तित्व आजही छोट्याशा रूपानं तो वृक्ष तयार होतो. तसं या माऊलीने या परिवारामध्ये यांच्या माहेरच्यांनी लावलेलं हे रोप आहे आणि या जाधव परिवारामध्ये वाढलेला हा वृक्ष आहे. आई म्हणजे फार मोठा वृक्ष आहे आणि त्या वृक्षाला आलेली ही फळं म्हणजे ही काय आहे, लेकरं आहे. फुलं फळं आल्याशिवाय झाडाला जसं महत्त्व नाही, तसं स्त्रीचं जीवन तसंच महत्त्वाचं आहे. अशी आई आहे लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. जसं आईने केलंय तसं पुत्राने आजच्या दिवसापर्यंत करावं आणि इथूनही पुढे करावं. हाच अभंगाचा भाव जाणून पुढे
तिसऱ्या चरणाचा जो महिमा आहे तो भाव सांगते आणि पुढे आपण जाणार आहे. ज्या आईने आपल्यासाठी एवढा त्रास सहन केला, किती त्रास सहन करत असताना किती यातना, किती कष्ट, किती दुःख सहन केलं, त्या सहन करणारी शक्ती किती स्त्रीमध्ये आहे याचंही वर्णन तुकोबरायांनी करावं अभंगाच्या तृतीय चरणात. पोटी भार पोटी भार कोटी भार कोटी भार त्याचे सर्व स्वहित आहे, त्याचे सर्व स्वहित ऐसी कळवळ्याची जाती ऐसी कळवळ्याची जाती हो ऐसी कळवळाची जाती, हो ऐसी कळवळाची जाती. अभंगाच्या तृतीय चरणामध्ये वर्णन करावं की पोटी भार वाहे त्याचे सर्व स्वहीस आहे. आता हे सुद्धा रूपक दिलंय, उपमा दिली, जे त्रास आमच्या संतांनी सहन केला. पण एक आई जेव्हा गर्भवती, एक स्त्री गर्भवती होते, एक प्रश्न आहे, पहिल्यांदा बाळ की पहिल्यांदा स्त्री? आई पहिल्यांदा आई असते का बाळ असतं? बोला बरं. हां आई, लक्षात घ्या, पहिल्यांदा आई नसते, आधी बाळ आणि मग आई. त्या बाळ जन्माला येण्याच्या आधी ती स्त्री असते. काय असतं? स्त्री आहे. जेव्हा तिला बाळ जन्माला येतं तेव्हा ती आई होते, तेव्हा ती आई होते. पण तिने त्या गर्भाच्या यातना, गर्भात बाळ असताना पोटी भार वाहे त्याचे सर्व स्वहीस आहे, ती सहन करणारी सहनशीलता त्या एका स्त्रीमध्ये आहे. आणि ती शक्ती अनुभवताना तुकोबरायांनी वर्णन करावं. आता या मातेने या लेकरांना जन्माला घालताना, प्रत्येक स्त्री आपल्या बाळाला जन्माला घालताना खूप त्रास सहन करते. पहिल्या महिन्यापासून बाळांतीन होते तोपर्यंत. एक तर बाळांतीन हा शब्दच असा आहे, बाळ तर बाळ नाही तर अंत. स्वतःच्या जीवावर प्रसंग येऊ शकतो तरीही ती विचार करत नाही. कधी प्रसंग आला तर ती म्हणते आधी बाळाला वाचवा, ती आई आहे. खरे की नाही? तोच प्रसंग पोटी भार वाहे. आता गर्भात बाळ असताना तो भार वाहते. कोणी भार वाहिला? आपल्या आईचं नावसुद्धा इतकं पवित्र आहे. ज्या पतिव्रता स्त्रिया आहे त्यांच्यामध्ये नावाची गणना केली जाते. आईचं नाव आहे सीताबाई आणि नावाप्रमाणे जीवन असलं पाहिजे. खरे की नाही? नावाप्रमाणे जीवन असावं, नाही तर नाव असतं शांताबाई आणि 1 मिनटही शांत नाही, सारखी बडबड, ही गल्ली ती ती गल्ली, ही गल्ली ती ती गल्ली. कराय की नाही? शांतच नाही, फक्त नाव शांताबाई. आणि पुरुषाचंही तसं आहे, नाव असतं गंगाधर आणि आंघोळ नाही महिनाभर. आंघोळीला जात जा बरं का आता, कार्तिक स्नानाला, आळंदीला, वारीला. खरं आहे की नाही? पंढरीला. हा स्नानाचा महिमा आहे. कधीतरी गेलो पाहिजे तरच आपल्या जीवनात पुढे हा प्रश्न विचारणार आहे. पुढे इथून मृत्यू लोकामधून पुढे यमनगरीचा प्रवास होतो. तिथं चंड आणि प्रचंड 2 सेवक उभे राहतात. ऐका, ते 2 सेवक उभे राहतात आणि तो चंड आहे, तो पहिल्यांदा आपल्याला तिथं गेल्यानंतर प्रश्न विचारतो, पुढे सांगेन. आणि प्रचंडही विचारतो, अरे बाबा मृत्यू लोकामध्ये राहून काय काय केलं? हे प्रश्न आपल्याला माहीत असावं. आणि हे प्रकरण आमच्या ज्ञानोबारांनी ज्यांचं कौतुक करावं, मदालसा राणीचं, त्या मदालसा राणीने
गर्भामध्ये आपल्या बाळांना काय काय शिकवण दिली, गर्भामध्ये बाळाला काय शिकवण द्यावी, नाही इथं हे केलं तर पुढं किती कठीण यात नाही, कठीण त्रास सहन करावा लागेल. आणि पुढे गेल्यावर विचारतील, जन्मा येऊन यात वा काय केले, तो मुद्दल गमावले. अरे जन्माला आला, मृत्यू लोकामध्ये काय काय केलं, कधी देवाची भक्ती पूजा अर्चना केली का, कधी साधू संतांची सेवा केली का, कधी गोरगरिबांची मदत केली का, कधी भुकेलेल्याला अन्न खाऊ घातलं का, कधी तहानलेल्याला पाणी पाजलं का, कधी तीर्थयात्रा केली का, तीर्थयात्रा करताना कधी स्नानादी कर्म करून आपलं देह पवित्र करून त्या ठिकाणची भक्ती फार श्रेष्ठ आहे. पुन्हा विचारणारे प्रश्न आहे, पण जीवनात 3 अंघोळी महत्त्वाच्या, एक जन्माची, एक विवाहाची आणि एक मृत्यूची. वेळ नाही आपल्याला सांगायला, पण 3ही अंघोळी अशा आहे का त्या स्वतःला करता येत, स्वतःला करता येता का, अजिबात नाही. तुम्ही किती म्हटला तरी करता येणार नाही. हां, तो नवरदेव नवरी लग्नाची म्हणते आम्ही करून घेतो, ते म्हणते आजीबाई गप्प रे, तुला कळत नाही, बस दाबून दडपून त्या नवरदेवाला बळच. जन्माचा विषय नाही, मृत्यूचा नाही, तिथं काहीच चालणार नाही. त्या पद्धतीने मग चांगलं शरीर आहे ना गेलो पाहिजे. कार्तिक स्नानाला पवित्र महिना आहे, पवित्र पर्व काळ साधता आला पाहिजे. असाच महिमा आहे का, ज्या उदरामध्ये गर्भसंस्कार केले आणि ज्या मातेनं सहन केलं, ती माता म्हणजे माझी सीता माता आहे. आपली सीता माता, आईचं नाव एवढं पवित्र आहे म्हणून. ज्या सीता माता जेव्हा गरोदर होती, प्रभू रामचंद्रांच्या वनवासानंतरचा जो काही प्रसंग आहे अयोध्येचा, जेव्हा अयोध्येमध्ये आल्यानंतर थोडीशी चाहूल लागली आणि प्रसंग पती पत्नींमध्ये संवाद झाला. ऐका काय सांगितलं माझ्या सीतामातेने. सीतामातेने प्रभू रामांना सांगावं, हे स्वामी, हे प्रभू, मला जरा गर्भाची चाहूल लागली आहे, गर्भवती असण्याची चाहूल लागली आहे आणि मला जाणतं आहे की माझ्या गर्भात जी लेकरं वाढत आहे, जे बाळ वाढत आहे, त्या बाळावर चांगले संस्कार घडावे, याकरिता तुम्ही काय करा, तर तुम्ही मला वाल्मिक ऋषींच्या आश्रमामध्ये नेऊन घाला. हे कोणी सांगितलं? सीतामातेने स्वतः सांगितलं. काही लोक त्याचा वेगळा भाव काढतायत. हे असं नाही म्हणतात बोलून आपल्यालाही पापात पडायचं नाही, असं होते का देव? नाही. स्वतः सीतामातेने सांगितलं की माझ्या गर्भावर, माझ्या लेकरांवर चांगले संस्कार घडावे म्हणून मला वाल्मिकी ऋषींच्या आश्रमामध्ये नेऊन घाला, का तिथं गर्भावर चांगले संस्कार घडतील. आणि स्वतः प्रभू रामचंद्रांनी गपचूप सीतामातेला तिथं सोडून आले आणि तिथंच गर्भसंस्कार. कारण असं आहे, गर्भवती स्त्रीच्या उदरावर संतांची सावली पडली पाहिजे, कोणा महान व्यक्तींची सावली पडली पाहिजे. असुर, वाईट, मनात कपट, द्वेष, ईर्ष्या, राग, द्वेष, मत्सर करणाऱ्या लोकांची सावली पडू नये. हे शास्त्र आहे. आता कलियुग आहे, आता वेगळं चाललंय. आता उघड्या दिवसभर कुठं कोण फिरतं. गर्भवती स्त्रीला पुन्हा घराच्या बाहेर पूर्वी काढत नव्हते. आज फॅशनच्या नादी लागले, कपड्यांचा तर विषयच नाही राहिला. खरं आहे की नाही? आमची माता पहा कशी सुंदर आहे. खरं आहे की नाही? आपली आई. ज्यावेळेस प्रत्येक स्त्रीचं जीवन असं आहे, जीवन जगावं तर माझ्या सीतामातेचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर असावं. आई कशी असावी ना, पोटी भार वाय, लेकरांसाठी स्वतः पतीचा वियोग सहन केला. का? माझी लेकरं चांगली घडली पाहिजे. आणि एवढी सुंदर लेकरं घडली, लव आणि कुश, का त्यांनी पुन्हा बापाला रामायण सांगावं. अशी लेकरं घडवण्यासाठी त्या आईने स्वतः सगळं सहन केलं. त्याचे सर्वस्व हीच आहे. त्या लेकरांसाठी सहनशीलता, सहनशक्ती निर्माण करून आमच्या सीतामातेने जसं लेकरांचं उदरामध्ये सांभाळ केला, त्याच स्त्रीचं एक जीवनातलं कर्तव्य आहे. बघा, स्त्री शक्तीमध्ये खूप शक्ती आहे. स्त्री जीवन फार परिपूर्ण आहे. आज आम्ही नुसतं आपल्या आईकडे जरी पाहिलं, मला ते बघून फार छान वाटलं की अलंकार, आपलं आभूषण सगळं सुंदर पद्धतीने, डोक्यावर पदर. खरं आहे की नाही? आज माफी मागून 2 शब्द बोलावे वाटतात. नऊवार साडी जरी आज कुठेतरी कमी झालं, कारण महाराष्ट्राची संस्कृती नऊवार साडी नाही. नऊवार साडी नेसत तर 6 वार नेसतोय, ठीक आहे, पण ती इतकीही प्रथा बदलू नका का आपले सण, संस्कृती, उत्सव, सोहळा, समारंभ, आपले पवित्र दिवस आहे, आपल्या हिंदू धर्माचं अस्तित्व आहे. तेव्हा साडी न घालता बऱ्याच सुनबाई ड्रेसवर राहतात.
माफी मागून बोलेल. ड्रेस घालून प्रतिष्ठित सासरा असतो, गावामध्ये त्याचा इतका रुबाब असतो ना, अख्खं गाव गपचूप असतं ती व्यक्ती आल्यानंतर. खरं आहे की नाही? गाव इतकं त्याच्या धाकात असतं आणि घरी जाऊन पाहावं तर सुनबाई कशी तरी वागत असते. सुनांनी सुद्धा ऐका आणि आयांनी सुद्धा ऐका. हेच आपल्या मुलींनाही सांगा, कारण आपली मुलगी सुद्धा कुणाची तरी सुनबाई आहे. जरा संस्कार संस्कृती जपली पाहिजे. ज्या वेळेस ड्रेस घालतो ठीक आहे, काही सर्व्हिसला आहे, नोकरीला आहे, काय असेल ते बरं, ड्रेस तर मर्यादित होता. आता दिवसा ढवळ्या गाऊन घालून फिरताय. गाऊन तो गाऊन का बरं निर्माण केलाय? एखादा आजारी पडलं, त्याला काही हातपाय चालू शकत नाही किंवा स्वतःचं काही काम करता येणार नाही, म्हणून त्या गाऊनची निर्मिती केली असेल कोणी, बा त्याला काही त्रास नको. आता असं झालं, आपण आधीच आजारपण मागून घ्यायला लागलोय. आधीच आजारपण म्हणजे काही त्रास नाही, पण घेतलं घालून मग ते आजारपण लागल्याशिवाय राहत नाही. म्हणून त्याच्यामध्ये काय पुरुषार्थ आहे का? बघतोय ना बाहेर आज परिस्थिती का बिकट झाली, का 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 लहान लेकरांवर, आमच्या मुलींवर. अहो ते फूल रूपाने, कळी रूपाने आहे, कळी उमलण्याच्या आधी तिला मिटावं लागतंय. त्याला जबाबदार सुद्धा एक आई आहे. आपल्या लेकरांचं हित पाहिलं पाहिजे, चांगले कपडे घेतले पाहिजे, अंग भरून कपडे घाला. का उघडे कपडे घालायचे? अजिबात असं करू नका. आपल्या मुलींनाही संस्कार द्या आणि मुलांना द्या. आज मुलं चांगली आहे, पण मुली जरा फॅशनच्या जास्त नादी लागल्या. खरं आहे की नाही? कुठेतरी कपड्यांची मर्यादा आपण जोपासली पाहिजे. माझ्या म्हणजे भागवतामध्ये खूप वर्णन दिलं आहे. देवकी माता, यशोदा मैया, सगळ्यांचं वर्णन आहे. त्या पद्धतीने जसं शृंगारामध्ये आपल्याला वर्णन दिलं आहे तोपर्यंत सौभाग्याचं लेणं लेवलं पाहिजे. सौभाग्याचं लेणं आहे ना, मिळालंय त्याचा आपण सदुपयोग केला पाहिजे. कारण आईंचं जाणं सुद्धा शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आपली आई म्हणत असेल की आज माझा शेवट गोड झालाय, हे परिवारातलं सोहळा पाहून की माझा शेवट गोड होतोय. कारण सौभाग्यवती मरण येणं प्रत्येक स्त्रीचं जीवनातली इच्छा असते. अंतकाळ जेव्हा असेल नसेल वेळ असते, माहीत नाही प्रत्येकाला मृत्यू कधी येणार आहे, परंतु तिच्या मनात एकच तळमळ असते, आयोवाचं मरण यावं. आणि आयोवाचं मरण यावं म्हणून त्यांनी जाताना आपल्याबरोबर आपल्या पतीची खून, गळ्यातील अलंकार, मंगळसूत्र, पायातील जोडवे, कानातील असणारे कानातले आणि कपाळावर शोभणार भलं मोठं असणारं कुंकू. बाकीचे जरी दिसणार नाही पण कुंकू दिसल्याशिवाय राहत नाही. इतकं सुंदर असणारं मोठं कुंकू. पूर्वी संस्कृती अजूनही आहे. साखरपुडा झाला की नाणं घ्यावं 1 रुपयाचं आणि त्याच्यावर कुंकू लावावं. आता ते बरं आहे, अजून करतो आणि 5च मिनिटात ती स्पेशल एंट्री येते आणि काढून टाकल्या जातं. इथून पुढं कोणाचे लग्न बाकी असेल तर स्पेशल एंट्री करू नका. इकडे बघा, इकडे ज्यांच्या मुली लग्नाच्या असतील त्या स्पेशल एंट्रीच्या नादी लागू नका. अहो आपली स्पेशल एंट्री आहे महाराष्ट्राची संस्कृतीची, तीच करा. अहो तिच्यात किती सुंदर दिसते ती नवरी. सगळं होऊन जातं ते बांगड्या काढ, कुंकू काढून टाक, मग कशाला सोहळा करता? हा साखरपुडा का आहे? दिलेलं आहे ना लेणं, तिथंच शक्ती दिलेली आहे बाबा. तुला सौभाग्यवती कायम राहता येईल. आपण जर कमी केला, पुसला, तर ते देवाला दोष देऊन उपयोग नाही. जसं शेवटपर्यंत ते कुंकू वाचले ना आपल्याबरोबर घेऊन गेले आहे. ज्यावेळेस हळदी काय आहे, हळद काय आहे? हळद आहे भाग्य आणि कुंकू आहे सौभाग्य. पण एवढं बघितल्यानंतर मला एक त्या आजीच्या गळ्यातलं सगळे अलंकार आहे, पण एक लय आवडलं, नथ, नाकातली नथ नाही का. पुतळ्या डोरलं साकळ्या पैंजण कमरेला कंबर पटा, पुतळ्या डोरलं साकळ्या पैंजण कमरेला कंबर पटा, ही नाकात नथ घालून सारा ताट माट करून, सारा ताट माट करून नेसली ग शालू पैठणचा, नेसली ग शालू पैठणचा, विलेसले शालू पैठणचा. नेसले ग शालू पैठणचा, नेसले ग शालू पैठणचा, नेसले ग शालू पैठणचा. हे काय आजचं नाही आहे, भागवतापासून आहे. जेवढ्या त्या गोपिका वगैरे नटून थटून यायच्या, ती पुतना मावशी असा शृंगार करून आली, वासूर. पण आपल्याला जे शृंगार दिले, कारण शृंगार रस आहे.
देवाला प्राप्त करण्यासाठी सुद्धा शृंगार रसाचा महिमा सांगितलाय. आणि आपल्या पतीची ओळख जसं लेबल असतं बघा, काही गोष्टी एक बस असते. आता बसचा दृष्टांत चांगला आहे, कारण आता बरेच लोक बसने प्रवास करतात. ती बस नेमकी कुठली आहे, बस नेमकं कुठं जाणार आहे, कुठली आहे, कशावरून कळतं? बोर्डावरून. हां, बोर्डच नसला तर चालता येईल कोणत्याही बसमध्ये कोणाला? नाही ना. त्या बसवर जसा बोर्ड लावलेला आहे तसा आपल्याला काहीतरी अशा खानाखुना करून दिल्या. हळदी कुंकू म्हटल्यानंतर सौभाग्यवती आहे. आमचा वारकरी संप्रदायाचा आपला गोपीचंदन टिळा असेल, बुक्का असेल, अष्टगंध आहे. प्रत्येकाची काही ना काही खूण आहे. ऊर्ध्व पुंड्र लावलेला आहे आमचे भगवान पंढरीश पांडुरंग आहे. त्रिपुंड्र लावलं आहे माझ्या भगवान शिवांची असणारी शक्ती त्या ठिकाणी आपल्याला प्रगट होते, तो भाव प्रगट होतो. मग आपल्याला काहीतरी ओळख असली पाहिजे. आता आजींचा एवढा सुंदर शृंगार आहे ना, सगळं घातलेलं आहे, पण बघा ना एवढं सगळं घातलं, शेवटी तसंच दिलं ना आजी, बरोबर दिलं ना? हां, संतांनी सांगितलंय भूषणे घेती काढून, सगळं भूषण आभूषण काढून घेतात. कसे काढतात? चांगले रडत राहतात, प्रेत जवळ असतं आणि नेमकंच गळ्यातलं काहीतरी मोठं दिसलं रे दिसलं, जाऊ द्या हातातली अंगठी, हातातली अंगठी जरी दिसली तरी म्हणतील बाई दिवाळीला बोनस झाला तेव्हा तुम्हाला यांनी अंगठी केली होती ना बाई. रडून रडून म्हणजे ती काढून घ्या. काय आठवण दिली, हातात अंगठी राहून गेली, काढून घ्या. काढून घ्यायला सांगितलं. गळ्यातला डोरला असेल, आता नाकातली नथ एवढी मोठी मुरणी जाऊ देत नाही. बरं एवढा नाही, सोन्याचा एक मणी द्यावा लागतो, बरोबर आहे की नाही? 7 द्वारांमध्ये मणी टाकायला, सोनं नाणं चांदी माणिक मोती टाकायला लावलं, एवढं नाही टाकत, एकच मणी टाकतो. बरं ती देणारी इतकी हुशार असते, अख्ख्या मण्यांच्या माळीमध्ये तपासून घेते, चेपेल देते. चेपलेला चांगला सुद्धा देणार नाही. हसल्या म्हणजे मला चांगलंच कळालं, तुम्ही ज्या अर्थी हसल्या म्हणजे तुम्हाला चांगलाच अनुभव आहे. हां, चेपलेला मणी पाहून घेतो, चांगला देत नाही. बघा हे आपल्याबरोबर येणार आहे का? नाही येणार आहे. आपल्याबरोबर गळ्यातील पवित्र तुळशीची माळ आहे, केलेली कर्म साधना असेल, भक्ती कार्य, तेच आपल्याबरोबर येणार आहे. ऐका, आजींच्या नातीहून एक दृष्टांत आठवला म्हणून सांगते, थोडक्यात सांगते. असाच एक परिवार आहे. आता पुढे जसे सोहळे असतात, एका कुटुंबामध्ये, प्रतिष्ठित कुटुंबामध्ये एक सोहळा आहे हळदी कुंकवाचा. समजून घ्या, पाटलांच्या घरी आहे. हां, इथले असले तरी चालतील. पाटलांच्या घरचा हळदी कुंकाचा कार्यक्रमाचा सोहळा आहे. आता तिथं जरा थाटमाट वेगळा आहे. सासूबाई मस्त आसनावर बसलेल्या आहे आणि मोठ्या सुनबाई सगळ्यांना दासदासी सांगितलं, अख्ख्या गावात आमंत्रण देऊन या. आमंत्रण द्यायला बोलवलं, सांगितलं. वेळेवर 4 वाजता सगळ्या हजर झाल्या. आता जेव्हा ही एक दासी एका महिलेच्या घरी गेली, तिथं एक नेमकी फॉरेनची बाई आलेली होती. तिने सांगितलं पाटलांच्या घरी हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे, या म्हणे. असं म्हटल्यानंतर ती म्हणे मलाही यायचं आहे. मग आता या दोघी मैत्रिणी निघाल्या त्या समारंभामध्ये. आल्या, आसन व्यवस्था होती, पाटलीनबाई मस्त मध्यावर बसली, सगळ्या महिला बसल्या. आणि महिला बसल्यानंतर 4-5 सुना होत्या. सासूने ऑर्डर सोडली, एकीने हळदी कुंकू लावा, एकीने अत्तर लावा, एकीने वाण द्या, एकीने खाण्याचा पदार्थ द्या. क्रमाक्रमाने चालू झालं. पण नेमकी मोठी सुनबाई जी फॉरेनची बाई होती ना, तिच्यापर्यंत आली आणि तिच्याजवळ आल्यानंतर आता थोडी धाकत होती. सासूबाईंकडे पाहिलं आणि तिला वाटलं हिला हळदी कुंकू लावू का नको, लावू का नको. म्हटलं का? कारण हिच्या कपाळाला आधी काय हळदी कुंकू नव्हतं. हळदी कुंकू नाही हे पाहून सासूबाई डायरेक्ट तिच्या गळ्यात, फॉरेनच्या बाईच्या गळ्यात पडून रडायला लागली. असं कसं झालं ग बाई, एवढ्या लवकर पतीचं जाणं चांगलं नाही, कसं जीवन जगायचं ग बाई. आता आजी रडायला लागली, तिच्या गळ्यात रडायला लागली. ती इंग्लिशमध्ये म्हणायला लागली, व्हॉट्सॲप काय झालं म्हणे आजीला काही नाही म्हणे. अहो असं वाटलं ही महाराष्ट्राची शान आहे म्हणे, असं पतीच्या नावाचं लेण आहे. ती म्हणे नाही माझे पती आहेत, मग लावा म्हणे मला हळदी कुंकू. सुंदर पद्धतीने तिला हळदी कुंकू काय वाण द्यायचं ते दिलं आणि ती घरी गेली. घरी गेल्यानंतर या मैत्रिणींची चर्चा चालली दोघींची. ती म्हणे मला ते फंक्शन फार आवडलं म्हणे, पण त्या फंक्शनमधलं मुख्य पात्र जी सासूबाई आहे ना, ती फार आवडली. ऐका हां, सासू कशी असावी, सासू आणि सुनाचं नातं कसं असावं,
या गोष्टी आपल्याला कळाल्या पाहिजे. त्या परिवारातलं मुख्य नातं पात्र पाहिल्यानंतर ती म्हणे मला ती सासू फारच आवडली. आणि आत्ताच्या सासू आता आईपेक्षाही जास्त प्रेम देणाऱ्या. पूर्वीच्याही तशाच होत्या, कारण 4 दिवस सुनेचे 4 दिवस सासूचे. आणि इतकंही सुनानोला डोक्यांवर बसू नका बरं का. नवीनला जास्त डोक्यावर बसल्यानंतर आपल्यालाच त्रास आहे. जुन्या लोकांचा थोडा धाक होता ना, थोडा, जास्तही नाही. जुन्यांनी जास्तच धाक दिला आणि नवीनने जास्त सोडून दिला, त्याच्यामुळं ही परिस्थिती आज आली. खरं आहे की नाही? मापात असलं पाहिजे. जिथं प्रेम द्यावं तिथं प्रेम दिलं पाहिजे. खरं आहे की नाही? आणि आपला मुलगा आपली मुलगी दूर राहील, पण आपला शेवट आपली सुनबाई करणार आहे. आज परिवारातल्या सुनबाईला सुद्धा दुःख आहे. झालं अंगण ग सुन सुन, सुकलं माझं तुळशी वृंदावन, तुझ्या विना अग आई घरात करमत नाही. आम्हा लेकरांची माय जशी दुधावरची साय, दिवा मायेचा विजला केली जाण्याची ग घाय. खरं आहे की नाही? परिवार विभाळतो अशा आईच्या जाण्यानं दुःख होतं की नाही? तसं ती सासू आवडली त्या महिलेला आणि तिने सांगितलं मला सासूसारखं दिसायचं आहे. सासूसारखं दिसायचं म्हटल्यानंतर सगळं शृंगार केला, पण नेमकं नथ राहिली. ती म्हणायची फोटो काढलं पण आजीसारखं दिसत नाही. मग ती म्हणे चल सोनार दादाकडे. मग सोनार दादाकडे गेले आणि सोनार दादाकडे जाऊन नथ घेऊन आले. आता नथ घरी आणली, पण आरशासमोर उभी राहिली आणि नथ नाकात घालायला लागली तर ती खाली पडून गेली. काय झालं? नथ खाली पडून गेली. आता ती पुन्हा दुःखी झाली. ती म्हणू लागली अरे त्या आजीसारखी त्या सासूसारखी माझं रूप दिसत नाही, मला आवडत नाही. ती म्हणे मग चाल बाई पुन्हा सोनार दादाकडे. पुन्हा सोनार दादांकडे गेले. म्हणे मला नथ नाकात घालून घ्यायची. असं म्हटल्यानंतर सोनार दादाने सांगितलं बाई त्याच्यासाठी नाक टोचावं लागेल. नाक टोचून नथ नाकात घालता येईल. ऐका, त्याच्यासाठी जरा दुःख होईल, दुखल, त्रास होईल, सहन करावं लागेल. ती महिला म्हणाली मी सगळं सहन करेल, पण मला सुंदर दिसायचंय, आजीसारखं त्या सासूबाईसारखं दिसायचंय. मग सोनार दादाने नाक टोचलं, नथ घातली, घरी आले, शृंगार केला, भरपूर फोटो काढले. खरं आहे की नाही? ऐका, हा फक्त दृष्टांत आहे. आपली सुद्धा तीच स्थिती आहे. नथीवरून फक्त सांगणं एक महत्त्वाचं आहे. जसं तिला सोनार दादाकडे जावं लागलं, जसं तिच्या मैत्रिणीचा सल्ला तिला घ्यावा लागला, तसंच आपल्या जीवनात आपल्याला सद्गुरूंचा आशीर्वाद असला पाहिजे. सोनार दादा म्हणजेच संत आहे. जी प्रमुख सासूबाई आहे ना, ती म्हणजे देव आहे. ती काय म्हणते मला त्या सासूसारखं दिसायचे. मग ओळख करून घ्यायची आपणही कोण आहोत. ती सासूसारखं दिसण्याचा प्रयत्न करते. त्या स्वस्वरूपाची ओळख आपल्याला नाक टोचल्याशिवाय जसं तिला ते रूप प्राप्त झालं नाही, तसं जीवनामध्ये गुरु केल्याशिवाय आपल्याला ते रूप प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून जीवनामध्ये गुरु केले पाहिजे. ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. 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 गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. ज्याने गुरुही केला त्याचा जन्म सिद्ध झाला. ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म सिद्ध झाला. ज्याने गुरुही केला त्याचा जन्म सिद्ध झाला. ज्याने गुरु ही केला त्याचा जन्म सिद्ध झाला. ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. समतेचे बाण भोलेनाथाचे वरदान. समतेचे बाण भोलेनाथांचे वरदान. एक मुखाने बोला बोल जय जय जनार्दन. एक मुखाने बोला बोल जय जय जनार्दन. एक मुखाने बोला बोला जय जय जनार्दन. एक मुखाने बोला बोला जय जय जनार्दन.
जीवनाचं रहस्य आम्हाला कोणी शिकवलं तर आमच्या संतांनी